नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नुकताच सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट रोजी जे ऑब्झर्वेशन प्रसिद्ध केलं आहे त्याविषयी, ते म्हणजे SC/ST कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन अ ब क ड वर्गवारी करावी, या अनुषंगानं त्यांनी नोंदवलेलं ऑब्झर्वेशन आणि समाजामधली वस्तुस्थिती काय आहे हे वास्तव दर्शवणारा हा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहोत, जेणेकरून सर्वांना हे लक्षात यावं की वरकरणी जरी SC आणि ST समाजाची प्रगती झाली आहे किंवा त्यातल्या काही विशेष जातींची प्रगती झाली आहे असं वाटत असेल, तरी वस्तुस्थिती काय आहे हे आपणास माहीत व्हावं म्हणून आपण एकमेकाशी बोलतो आहोत. विषय असा आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाचे 7 न्यायाधीश, ज्यामध्ये DY चंद्रचूड साहेब सरन्यायाधीश हे या बेंचचे अध्यक्ष होते, आणि इतर 6 न्यायाधीश ज्यांच्या बेंचनी अ ब क ड वर्गीकरण करावं, या अनुषंगानं त्यातल्या 6 जणांनी एका बाजूनं आणि एका न्यायाधीशांनी दुसऱ्या बाजूनं असं आपलं मत नोंदवलं आहे. खरं म्हणजे हा जो विषय आहे हा फार गहन आहे, याचा फार सूक्ष्म अभ्यास करण्याची गरज आहे. जमिनीवरचं वास्तव काय आहे हे आपल्याला माहीत व्हावं म्हणून आपण ही चर्चा करतो आहोत. 1 ऑगस्टला ज्या सरन्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात जे 6 न्यायाधीश आणि 1 सरन्यायाधीश हे होते, त्यात सरन्यायाधीश म्हणून डॉक्टर DY चंद्रचूड साहेब आणि बाकीचे जे 6 आहेत ते न्यायमूर्ती BR गवई, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती पंकज मित्तल, न्यायमूर्ती मनोज मिश्रा, न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती बेला M त्रिवेदी, असा हा 7 जणांचा बेंच होता. ज्या बेंच मधील 6 जणांनी SC/ST ची वर्गवारी करावी आणि ज्याचं उत्पन्न वाढलं आहे अशांना या रिझर्वेशन वगळावं असं निरीक्षण नोंदवलं. तर बेला M त्रिवेदी यांनी आपलं मत याच्या वेगळं नोंदवलं. अर्थातच त्या या 6 जणांच्या मताशी सहमत नव्हत्या. तर साधारणतः आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये SC मध्ये आपण SC एक वर्ग घेऊयात, जेणेकरून याचा अंदाज, याची गहनता, याचं वास्तव काय आहे लक्षात येईल. हा विषय फार मोठा आहे, त्यामुळं एकाच वेळेला साऱ्याच पैलूंना हात घालता येईल असं नाही. तर महाराष्ट्रापुरता आपण विचार करूया, ज्यामध्ये 59 जाती महाराष्ट्रामध्ये आहेत. मग त्या जातींचा आपण जर विचार केला, जर हजारो वर्षाचा या देशाचा विचार केला, तर ह्या 59 जाती म्हणजे अस्पृश्य हे या वर्ण व्यवस्थेच्या बाहेर होत्या. ह्या ना ब्राह्मण होत्या, ना क्षत्रिय, ना वैश्य, ना शूद्र. शूद्र हा वर्ण आहे, परंतु ह्या 59 जाती ह्या वर्ण व्यवस्थेच्या बाहेरच होत्या, ज्यांना आपण अस्पृश्य, चांडाल किंवा अतिशय नीच दर्जाची कामं करणारी ही लोक, हा वर्ग आहे. आणि मग या चांडाल गणल्या जाणाऱ्या जाती कोणत्या आहेत, तर ह्या 59 आहेत. आपण आपल्या माहितीस्तव आपल्याला माहीत असतीलच, परंतु माहिती असावी म्हणून मी सहज आपल्यासमोर एक ही लिस्ट आहे 59 जातींची, ती सहज वाचतो. ज्यामध्ये आपण महाराष्ट्राविषयी बोलतो, ज्यामध्ये महार, त्यावेळेचे महार, मान, चांभार, धोर,
अगेर, अनुमक, आरेमाला, आरवामाला, बहना, बाकड, बलई, बुरुड, बेडाजंगम, बेडर, मोची, भंगी, वाल्मिकी, बिंदला, नॅगारा, चलवादी, होलचा दासर, डक्कलवार, डोम, इल्लमवार, गंडा, गरोडी, आसी, हल्लीर, हलसार, होकेर, कैकाडी, कटिया, खंगार, खाटीक, कोलपूल, कोरी, लिंगडेर, मादिगा, मादगी, महायावंशी, माला, मालादासरी, माला हनाई, माला जंगम, माला मस्ती, माला साले, माला संन्यासी, मांग गारोडी, मन्ने मस्ती, मेंगवाल, मिठा, नाडिया, फासी, सांसी, शेनवा, शिंभोलू, तिरबंदा, तुरी आणि याच्या पुन्हा उपजाती आहेत, परंतु साधारणतः यांना आपण 59 जातीमध्ये या अनुसूचित जाती हे त्यांनी नंबर दिलेले आहे. आणि मग ह्या 59 जाती ज्या आहेत याचा एक वर्ग केलेला आहे ज्याला आपण अनुसूचित जाती असं म्हणतो. तर मग आपण या लोकांच्या कामाची जर पाहणी केली म्हणजे ह्या 59 जातींना एकत्र काय केलं असेल तर या सर्वांची कामं ही सारख्याच दर्जाची होती, म्हणजे नीच कामं होती, हलकट कामं होती, जी लोक फक्त पोट भरावं, जगणं शक्य व्हावं म्हणून कुठल्याही प्रकारची कामं ही लोक करायची, कारण जगणं महत्त्वाचं होतं. आणि या व्यवस्थेने त्यांना गावाच्या बाहेर, गावकुसाबाहेर हजारो वर्ष ठेवलं होतं. आणि मग एखादा समाज तो कितीही लढवय्या, कितीही बुद्धिमान, कितीही प्रामाणिक जरी असला तरी देखील जर त्या समाजाला कैक वर्षे असंच वंचित ठेवलं, संपत्ती, सत्ता, शिक्षण यापासून वंचित ठेवलं तर निश्चितच तो माणूस, तो समाज लाचार होतो. जसं आपल्याला माहिती आहे एखादा वाघ आहे तो फार डरकाळ्या फोडतो, त्याला सारं जंगल घाबरतं, परंतु त्या वाघाला जर 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस, 10 दिवस, महिना, 2 महिना जर शिकारच करता नाही आली, शिकार करू दिल्याच गेली नाही, जर त्याला अन्न पाण्या वाचून ठेवल्या गेलं तर तो मरणासन्न अवस्थेमध्ये येतो आणि मग डरकाळ्या फोडणारा वाघ हा मांजरीसारखं नाविलाजानं म्याव म्याव करू लागतो. तीच स्थिती या समाजाची देखील आहे. आपण जाणताच की माणसं सारखीच असतात, त्यांना व्यवस्थेनं दूर ठेवल्यामुळं, व्यवस्थेनं मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवल्यामुळं त्यांची ती दिनहीन अशी अवस्था झाली होती आणि त्यामुळं हे हलक्या दर्जाची कामं लोक करत होती. मग एक उदाहरण म्हणून सांगतो की या लोकांची हलक्या दर्जाची कामं म्हणजे कोणती, तर एक 2-4 जातींचं मला उदाहरण देतो. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जातीने, संख्येने असणारा हा महार समाज होता, मातंग समाज होता, चांभार, ढोर हे, आणि बाकीच्या जाती आहेत फक्त टक्केवारी कमी आहे. तर एक फक्त आपल्या लक्षात यावं म्हणून मी 2-4 जातींची जी कामं आहेत ती सांगतो. तर म्हणजे याच्यामध्ये कोण नीच आणि कोण उच्च हा विषयच नाही, सारेच नीच, सारेच हलकट काम करणारे, सारेच खालच्या दर्जाचे काम करणारे लोक होते आणि त्यामुळे त्यांना अस्पृश्य म्हणून गणलं जायचं. आणि या साऱ्यांचा म्हणूनच एक वर्ग अनुसूची बनवल्या गेली. त्यात तुम्हाला एक समजावं म्हणून सांगतो की महार लोकांचे पूर्वीचे काम काय होते, गावातला कोणी वारला तर त्या लोकांच्या नातेवाईकांना गावोगावी पळत जाऊन, पायी जाऊन, अनवाणी जाऊन निरोप द्यायचा, गावठी करायची. आणि गावात जर एखादं जनावर मरून पडलं तर ते जनावर 2-4 लोकांनी, महार लोकांनी एकत्र येऊन ते जनावर गावाच्या बाहेर नेऊन टाकायचं, त्याचा वास येऊ नये, समाज स्वास्थ्य बिघडू नये म्हणून. मग ही लोक ती काम करायची, महार लोक. मग महारानंतर ढोर जात आहे. तर ढोर लोकांचं काम काय, महारांनी
उचलून टाकलेलं जनावर गावाच्या बाहेर, त्या जनावरांची स्किन, चामडी सोलायची आणि ती चामडी सोलणं त्यांचं काम. मग त्या सोललेल्या चामडीचं काय करायचं तर चांभारांचं काम काय तर त्या सोललेल्या चामडीवर प्रक्रिया करायची. त्यावेळी मग मीठ असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ते टाकून पाण्यामध्ये भिजवून त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि मग त्याचे चप्पल, बूट किंवा शेताला उपयोग असणारे अवजारं, मग त्यात हे वादी असेल का मग बैलाच्यासाठी लागणारे काही साहित्य असेल ते हे निर्माण करायचे. ते मातंगाचं काम काय तर केरसुने बनवणे, झाडू बनवणे, गावक्या करणे किंवा असल्या प्रकारचे जे कामं आहेत ते शेण काढणे असतील किंवा मग गोटे साफ करणं असेल हे. तर मग तुम्ही सांगा, आता हे 59 जातीचं सांगत बसलं तर हे खूप लांब जाईल. म्हणून ह्या 4 लोकांची कामं जी आहेत, महाराचं घ्या, ढोराचं घ्या, चांभाराचं घ्या का मातंगाचं घ्या, यातलं कोणतं काम कमी हलकं म्हणजे फार श्रेष्ठ दर्जाचं आणि कमी दर्जाचं असं आहे का? सर्व हलकटच काम आहे. सर्व म्हणजे नीच पातळीची काम आहे आणि सर्वांचा दर्जा सारखाच आहे, नाही का? म्हणजे ह्या अस्पृश्य गटाचा जो काही जो आपण त्याला हे म्हणतो एक जीव, तो हलकट कामं करणे हा आहे. आणि त्यामुळं ना महारापेक्षा मांग श्रेष्ठ, ना मांगापेक्षा चांभार, ना चांभारापेक्षा ढोर, ना ढोरापेक्षा बुरड, ना हे सर्व सारखेच. म्हणजे या वर्णव्यवस्थेमध्ये या 4ही वर्णांच्या नजरेत हे सारे अस्पृश्य जे 59 जाती जे आहेत ह्या सर्व सारख्याच. त्यांना ते त्याच तुच्छतेने लेखायचे आणि त्यांना समानतेनं ना शिक्षण, ना संपत्तीचा अधिकार, ना मेल प्रवाहामध्ये त्यांना कधी दिली जात नसते आणि त्यामुळं हे सर्व नीच कामं करायचे. तर मग ह्या लोकांच्या कामाचा आपल्याला अंदाज आलाच असेल. तर मग मला सांगा, हे सारे जे आहेत ते साऱ्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी यांची एक वर्गवारी केली की हे सर्व सारखेच आहेत, सारे हे पिसलेले आहेत. या साऱ्यांवर खूप अन्याय, अत्याचार झाला, समाजाने यांना कधी जवळ धरलं नाही. म्हणून या लोकांना आपण याची एक अनुसूची बनवू आणि यांना रिझर्वेशन देऊ, 15% रिझर्वेशन देऊ आणि मग या लोकांना आपण थोडासा हातभार लावला तर हे देखील लोक स्वतःची प्रगती करू शकतील आणि हळूहळू समाजाच्या मेन प्रवाहामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये येतील ते आणि समानतेचं, समतेचं जीवन जगू शकतील. हा त्यांचा उद्देश. मग हा जो निर्णय आहे 1 ऑगस्टचा, त्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे, हा खरं म्हणजे हे निरीक्षण आहे, त्यात असं म्हटलेलं आहे की भारताचा विचार करता काही राज्यामधल्या काही जाती ह्या प्रगत झालेल्या आहेत आणि काही जाती ह्या मागासलेल्या आहेत. ठीक आहे. तर मग हे विचार करत असताना काही जण हे पण उदाहरण देतात की शाहू महाराजांनी जेव्हा 1902ला रिझर्वेशन सुरू केलं, ते करत असताना त्यांचे मंत्री ते नाही म्हणत होते, तेव्हा त्यांनी घोड्यांचा जो प्रयोग केला तो असा की सर्वांना समान भेटत नाही आणि ते सिद्ध करण्यासाठी काय केलं की एका ठिकाणी धान्य, हरभरे ठेवले आणि सर्व घोडे सोडले. घोडे सोडल्यानंतर जे ताजेतवाने, जे ताकदवर घोडे होते ते धावत गेले आणि त्यांनी ते धान्य खाल्लं. त्यातले जे मरतुकडे घोडे होते त्यांना ते भेटलं नाही आणि त्यामुळं त्या मरतुकड्या घोड्यांना वेगळं द्यावं, हे यासाठी ते आरक्षण आवश्यक आहे हे शाहू महाराजांनी त्या मंत्र्यांना पटवून दिलं आणि म्हणून त्यांनी हे रिझर्वेशन दिलं. आत्ता या ठिकाणी प्रश्न असा आहे की या ठिकाणचे सारेच मरतुकडे आहेत, सारेच पिचलेले आहेत, सारेच वंचित आहेत, साऱ्यांनाच मुख्य प्रवाहानं जाणीवपूर्वक दूर ठेवलं होतं, वंचित ठेवलं होतं आणि म्हणून हा साऱ्यांचा एक वर्ग केला. मग ह्या वर्गामधल्या काही जाती, भारतामधल्या काही जातींची प्रगती झाली ही दिसत असेल, काही प्रमाणात ते वास्तवही असेल. तर हे करत असताना याचं सत्यस्थिती काय आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे 59 जातींना रिझर्वेशन दिलं, तर आज आपण जेव्हा बारकाईनं अभ्यास करतो ना तेव्हा लक्षात येतं की फक्त रिझर्वेशनमुळं प्रगती होत नाही.
रिझर्वेशन सोबत ज्या गोष्टी लागतात त्याही असाव्या लागतात. मग आता आपण महाराष्ट्राशी बोलत असताना महाराष्ट्रातला महार समाज घ्या, ज्याच्याकडं इतर समाज किंवा 59 जातीमधल्या 58 जाती देखील हे मानतात की महाराष्ट्रातला महार फार पुढारला, यांनी आमच्या जागा खाल्ल्या किंवा यांनी आमच्या आयुष्याचं आरक्षण खाल्लं. हे ठीक आहे, आपण काही वेळा मान्य करू. परंतु त्याची वस्तुस्थिती अशी आहे, महारांची प्रगती म्हणजे आजच्या बौद्धांची प्रगती केवळ रिझर्वेशन झालेली नाही, तर बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं आणि त्या रिझर्वेशन बरोबर त्यांनी काय दिलं, काही मंत्र दिले. ते मंत्र तुम्ही शिका, तुम्ही शिका, पोटाला चिमटा घ्या, शिका आणि हलकट कामं सोडू नका, स्वाभिमानानं जगा. तुम्ही आसपास नजर फिरवा, तुमच्या हे लक्षात येईल की महाराष्ट्रातला महार समाज, आजचा बौद्ध समाज हा स्वाभिमानी समाज आहे. बाबासाहेबांनी 1956ला जेव्हा नागपूरला धर्मांतर केलं, बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तेव्हा त्यांनी जे भाषण केलं होतं ते भाषण रेडिओवर प्रसारित झालं होतं. सारे लोक काही नागपूरला जाऊ शकले नव्हते, तर लोकांनी घरी बसून जे भाषण ऐकलं होतं, बाबासाहेब म्हणाले की हे हलकट कामं सोडून द्या, मान सन्मानाने जगायला शिका, स्वच्छ राहा, शिक्षण घ्या, मजुरी करा, उपाशी राहा, पोटाला चिमटा घ्या, पण पोरांना शिकवा. हे 2 शब्द जे आहेत ना, हे महाराष्ट्रातल्या महाराणी पक्के धरून ठेवले. कारण का, हा समाज बाबासाहेबाला जीव की प्राण मानतो. खरं म्हणजे बाबासाहेबांनी हे सर्वांसाठीच बोललं होतं, परंतु बाबासाहेब योगायोगानं महार होते आणि महार समाज बाबासाहेबांचा शब्द म्हणजे प्रमाण मानणारा, आणि त्यामुळं बाबासाहेब सांगितलं ना, तर रेडिओवर आलेली बातमी जी होती की बाबासाहेब म्हटलं शिका, उपाशी राहा, पण शिका, स्वाभिमानाने जगा, हलके कामं सोडून द्या. तुम्हाला बंधुजनो वास्तव सांगतो, तेव्हा तर आम्ही काही नव्हतो, परंतु जे लोक होते अशा कैक म्हाताऱ्या लोकांचे आम्ही अनुभव ऐकलेले आहेत, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. आम्ही त्यांना विचारलं, बाबासाहेबांनी जेव्हा 1956ला जेव्हा धर्मांतर केलं तर तेव्हा तुम्ही कुठे होतात? त्याने सांगितलं आम्ही घरी होतो, आम्ही गावी होतो, आमच्यातला हा नागपूरला गेला होता, पण आम्ही बाबासाहेबांना रेडिओवरून ऐकलं. तर तुम्ही काय ऐकलं? तर ते सांगत होते की बाबासाहेब म्हटलं की काही करा पण शिका, पोटाला चिमटा घ्या पण शिका. तर आम्ही तेव्हापासून ठरवलं की आता हलकट कामं करायचं नाही, गावातले जनावर उडून फेकायचे नाही, मोठ्या श्रीमंत माणसांचे निरोप घेऊन गावोगावी अनवाणी जायचं नाही, जे काही ज्याला मान सन्मान नाही अशा कामं करायचं नाही, आम्ही ठरवलं. मग म्हटलं हे सहज शक्य झालं का? तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, अश्रू. ते म्हणाले, बाबू तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही नव्या पिढीचे पोर आहात. जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं ना की हलकट कामं सोडा, आम्ही एका मिनिटाचाही विलंब न करता आम्ही सोडले कामं. तावं आम्ही काम तर सोडले, पण आमचं पोट गावातल्या श्रीमंत लोकांच्यावर असायचं. त्यांच्या शेतामध्ये जायचं, त्यांची गुरुढोरं वळायची, त्यांची सांगितलेली कामं करायची आणि तसं जगायचं, शिळंपळं खायचो आम्ही. पण बाबासाहेबांनी सांगितल्यानंतर आमच्या अंगामध्ये खूप असा एक आनंद संचारला आणि एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आणि आम्ही ठरवलं नाही, आता काही का होत नाही, आता आपण हे हलकट कामं सोडायचे. आणि आम्ही सोडले ते. मग सोडल्यानंतर खरी आमची परीक्षा झाली. 1956ला आम्ही कामं सोडले आणि सोडल्यानंतर गावातले लोक म्हणायला लागले की महार माजले, महारांनी हलकट कामं करणं सोडून दिलं, आता काम कोण करायचे, गावात जनावर मेलं कुणी उडायचं. गावातले लोक झाले परेशान, जनावर चालायला लागला वास, मग महाराचं काय ते जनावर उचलत नाहीत. मग गावातल्या लोकांनी ठराव घेतला की या महार माजलेत, यांच्या अंगातले तो बाबासाहेबाला, यांचं आणपाणी बंद करा. मग बापू तुम्हाला सांगतो, गावातल्या लोकांना आम्हाला दुकानावर काही देणं बंद केलं, चक्की बंद केली, कामं देणं बंद केले, इतके आमचे हाल झाले तुम्हाला काय सांगू. अहो अन्ना वाचून आम्ही मरत होतो, अन्ना वाचून, पण मात्र आमचा आत्मा जागा झाला होता. आम्ही गरीब होतो, लाचार होतो, पण आमचा आत्मा जागा झाला होता.
बाबासाहेबांनी सांगितलं ना, बस बस आता काही होत नाही. आम्ही मात्र त्या गावातल्या लोकांनी कितीही आम्हाला आग्रह केला, धमक्या दिल्या, आमचं अन्नपाणी बंद केलं, चक्क्या बंद केल्या, तरीही आम्ही डगमगलो नाही. मग जगले कसे? तर ते म्हणायचे, बापू हो तुम्हाला काय सांगावं, आम्ही तरोट्याची भाजी, एवढं एवढं पीठ आणि तरोट्याची भाजी एकत्र करून त्याच्या भाकरी करायचो, अर्धी अर्धी कोरकोर भाकरी आम्ही खायचो आणि असे आम्ही जगलो. पण यात कैक आमचे सोबती मेले. त्यांना ना दवागोळी भेटली, ना अन्न भेटलं, ना काय नाही भेटलं. आमचे खूप हाल झाले, खूप हाल झाले. दवागोळीमुळे झाले असतील का मग अन्नापासून झाले असतील, आमचे खूप हाल झाले बापू. पण मात्र आम्ही मागे नाही फिरलो. मग 1956 ते 66 हे 10 वर्षे, या 10 वर्षाच्या काळामध्ये आमच्या लोकांचे जे हाल झालेत ना, कुत्रं खात नव्हतं. कुत्रेच हाल बरे होते, पण आमचे हाल बरे नव्हते. आम्ही ह्या 10 वर्षामध्ये जे सोसलंय ते खूप सोसलंय, खूप खूप सोसलंय. पण आम्ही आमच्या पोरांना शाळेत घातलं आणि शाळेत घातल्यामुळे काय झालं, हे पोरं 4थी 5वी 6वी 7वी शिकू लागले आणि 7वी शिकलं की काही ना काही नोकरी मिळायची. आणि मग असंच गावातल्या एखाद्याला नोकरी जर मिळाली ना, तर सारा गाव जे जयकार करायचा. आणि बाकीचे लोक, जे लोक मराठी टेकलेत, अण्णांनो करायलेत, त्यांना पण त्याचा उत्साह यायचा. आणि ते पण आता नागं नाही हटायचं, आता शिकवायचंच. बाबासाहेब म्हटलं शिकवा तर शिकवा, हलक्यावर सोडा तर सोडा. तर अशा पद्धतीनं आमचे धर्मांतरानंतरचे 10-12 वर्ष गेले बाबू. आणि हे 10-12 वर्षानंतर मग मात्र आम्हाला जे काय आम्ही पेरलं होतं, बाबासाहेबांनी पेरलं होतं, त्याला हळूहळू पीक येऊ लागलं. मग एक एक पोरगा हळूहळू, कोणी चपराशी, कोणी एखाद्या कोर्टामध्ये चपराशी, असं काही चांगले चांगले काम त्याला मिळू लागले. काही जण तर मास्तर झाले, काही जण क्लार्क झाले. आणि मग मात्र साहेबचे मिळू लागले. आणि मग आपल्या समाजाला फार मोठा आधार वाटू लागला. आणि त्यामुळं आम्ही ते 10-12 वर्षे भले आम्ही पिचलो असू, पण त्याचा परिणाम असा झाला की लोक हळूहळू आपल्या पोरांना शिकून मोठं करू लागले. तर बंधुजनो, हा एक झाला भाग. कोणता भाग? की बाबासाहेबांच्या शब्दाला प्रमाण मानणारा हा महार समाज 10-12 वर्षे इतक्या प्रचंड यातना सहन करून टिकला. आणि त्यामुळं महार समाजाचे लोक नोकऱ्यामध्ये येऊ लागले. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, ह्या ज्या 59 जाती आहेत, यातल्या 58 जातींनी बाबासाहेबांना डायरेक्टली आपलं नाही मानलं. आहेत मागा स्वर्गीयाचे असताना वाटायचं, परंतु ते महाराजचे असताना वाटायचं. वास्तविक पाहता बाबासाहेबांनी कधीच संविधान लिहिताना संविधानामध्ये कुठल्याही जातीविषयी, कुठल्याही धर्माविषयी, कुठल्याही प्रांताविषयी राग ठेवलेला नाही. ज्या समाजाने त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, त्या समाजाला देखील न्याय कसा मिळेल ही सद्भावना त्यात ठेवलेली आहे. पण मग बाकी समाज सोडून द्या, ह्या 59 जातीमधल्या 58 जाती देखील बाबासाहेबांना आपण मानत नव्हत्या. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी सांगितलेलं ऐकायचा प्रश्न नव्हता. एकीकडं महार जात ही अशा पद्धतीनं बाबासाहेबाचा शब्द म्हणजे प्रमाण मानून सर्व काही करीत होती. दुसरीकडं हे जाती आहेत, यामध्ये पारंपरिक अंधश्रद्धा, जुनी कामं जी आहेत ती कामं अजूनही सुरूच होती. शिक्षणाचा गंध नाही, त्यामुळं शिक्षणाशिवाय तर प्रगती होऊ शकत नाही ना. मग यांचे मुलं शिकत नव्हते, यांचे मुलं शिकत होते. शिकत असताना काय काय यातना भोगल्यात हा वेगळा विषय आहे. परंतु इकडं यांचं कसं, हे पुढार खात होते. गावातल्या श्रीमंत लोकांच्या मर्जीमध्ये होते, त्यामुळे त्यांना शिळपळका असेल का धान्य असेल का चक्की असेल का दुकान असेल किंवा जे काय असेल ते सारं उपलब्ध होतं. आणि त्यामुळं यांचा स्वाभिमान जो आहे, जोपर्यंत स्वाभिमान जागा होत नाही तोपर्यंत प्रगती नाही होत. स्वाभिमान जागा झाल्यानंतर काय होतं, माणूस कितीही त्रास झाला, कितीही अत्याचार झाला तरी त्याला सामोरं जाऊ शकतो. पण स्वाभिमान जागा झाला नसेल तर मग काय होतं, जे आहे आपण त्याला स्वर्ग मानतो. म्हणून मग इतर त्यांनी काय केलं की जे काही आपले पारंपरिक कामं आहेत ते, किंवा जे काही म्हणजे बुवा बाबा आहेत, अंधश्रद्धा आहेत,
त्यात ते गुरफटलेले राहिले आणि त्या गुरफटल्यामुळे काय झालं, त्यांना ते 10, 15, 20 वर्षे काही कळलं नाही. मी तर म्हणतो 20 वर्ष नाही, 50 वर्षापर्यंत काही कळलं नाही. बरं, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की महाराजांना तुम्ही शिका, इतरांना देखील तुम्ही हे सांगा शिक्षणामध्ये काय ताकद आहे ते. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरुकुलेश्वर राहणार नाही, हे सांगितलं. आणि मग महाराजांनी आपल्या पद्धतीने सर्व समाजाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आधी सांगत आहे. परंतु या देशामध्ये जातीचं विष इतकं खुलं रुजलेलं आहे की बाबासाहेबांना बाबासाहेब महाराजांचीच असं म्हणून नाक मुरडणारे, पाठ फिरवणारे जे लोक असतील त्यांची प्रगती काय होऊ शकते. आणि म्हणूनच आज रोजी महाराष्ट्रामध्ये निश्चितच महाराजांची पोरं शिकत आहेत, पुढे जात आहेत. तर हा एक भाग झाला. दुसरा भाग हा आहे की या 1 ऑगस्ट 2024च्या अहवालामध्ये जे नमूद केलंय ते आहे महत्वाचे आहे ते क्रीमी लेअर. म्हणजे आता मी पर्यंत जे बोललो यामध्ये इतर जातींना थोडासा आनंद झाला असेल की चला यातले महाराज कळतील, बौद्ध आता कळतील आणि आपल्याला खूप काही रिझल्ट मिळेल. असं नाही आहे. ते खरा धोका हा आहे. कोणता धोका? क्रीमी लेअरचा. म्हणजे एखादी जात पुढारली असेल, त्यातले काही लोक पुढारले असतील तर त्यांचं रिझर्वेशन थांबवा आणि जे वंचित आहेत त्यांना द्या, असं ते आहे. तर मला सांगा, एकीकडं ह्या 59 जातींच्याही शेकडो पिढ्या 2000हून जास्त वर्षे, काय 2000हून जास्त वर्षे जो समाज गावकुसाबाहेर राहिला, वंचित राहिला, पिचल्या गेला, शिक्षण सत्ता संपत्तीपासून दूर राहिला, त्या समाजातला एखादा मुलगा जर तो शिकला, समजा तो शिक्षक झाला, तर त्याचं उत्पन्न जर 8 लाखाच्या पर्यंत पोहोचलं, 8 लाख झालं उत्पन्न, तर या अहवालानुसार अर्थ काय होईल? आता हा मुलगा जो आहे शिकल्यामुळं त्याला नोकरी लागली म्हणून आता हा मुलगा उच्च उत्पन्न गट क्रीमी लेअर मध्ये आला, असा याचा अर्थ होतो. मग हा मुलगा महारथ असेल का? हा कोणी असू शकतो ना, हा चामार असू शकतो, ढोर असू शकतो, कोणी पण असू शकतो ना. मग त्या कुटुंबाला या आरक्षणापासून आता बाजू देणार आहे की नाही? मग मला सांगा, ज्याच्या शेकडो पिढ्या त्रासून काय म्हणतो आपण त्याला, एक अतिशय म्हणजे खूप त्रासदायक जीवन जगल्यात, त्या शेकडो पिढ्या एका बाजूला आणि एक पिढी ज्यातला एखादा मुलगा शिक्षक असेल, वकील असेल का कुणी असेल, तो झाला म्हणजे इतक्या पिढ्यांची दुर्दशा एका पिढीने मिटेल का? नाही ना. पण मग त्या निरीक्षणामध्ये हे आहे की त्याचं उत्पन्न वाढलं, आता ह्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाला रिझर्वेशन मिळणार नाही. मग मला सांगा, असं जर झालं तर सर्व जाती आहेत त्या जातीतल्या एका एकाला बाहेर काढलं जाईल, आहे की नाही? आणि तुम्ही आम्ही भांडत बसलोय की या जातींना आमचं खाल्लं, त्याने आमचं खाल्लं, असं करण्याऐवजी ही जी काही रिझर्वेशनची मांदियाळी आहे याला आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की केवळ रिझर्वेशनमुळं प्रगती होत नाही, तर स्वाभिमान जागा झाला पाहिजे. आम्ही ज्या पद्धतीची कामं करतो ते कामं हे कामं सामाजिक प्रतिष्ठा देणारे नाहीत, भले पोट भरणारे आहेत. पोटचं आमचं पुरी भरत होतं ना हो. आम्ही जेव्हा गावकुसा बाहेर राहायचो तेव्हा देखील पोट भरायचं ना, पण त्या पोट भरण्याला काही सामाजिक प्रतिष्ठा होती का? नाही ना. तेव्हाही आपल्याला पोट भरून अन्न मिळायचं कसं उत्सव असेल, परंतु प्रतिष्ठा नव्हती. ही सारी लढाई जी आहे ही सामाजिक प्रतिष्ठेसाठी आहे, हे समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आहे. बरं, एखाद्या कुटुंबातला एखादा मुलगा शिक्षक, प्राध्यापक, वकील काही झाला, त्याचं उत्पन्न वाढलं, त्याचं रिझर्वेशन खतम. बरं, मला सांगा, उत्पन्न वाढल्यामुळं त्याची सामाजिक प्रतिष्ठा वाढते का?
एखाद्या मातंगाचा मुलगा आहे, तो शिक्षक झाला, तर त्याला शहरामधल्या त्या खेड्यामधल्या मुख्य प्रवाहामध्ये घर मिळतं का? नाही मिळत ना. त्याला आजही तो मातंग आहे, तो महार आहे, तो सांभार आहे असं म्हणून पाहिलं जातं. मुख्य याची कन्सेप्ट काय आहे रिझर्वेशनची? सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे कोण कोण जातीचा आणि ही जात हलकी ती जात वरची असं न होता ही सर सारमिसळ झाली पाहिजे आणि सारे मुख्य प्रवाहात आले पाहिजे. तर हे रिझर्वेशन संपेल, आपोआप संपेल ना. आज रोजी जे लोक क्लास 1 आहेत त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळत नाही, नाही मिळालं पाहिजे, हरकत नाही काही. परंतु ही जर पहिलीच पिढी असेल तर एका पिढीच्या सुधारण्यामुळं हजारो पिढ्यांचा जो अनुशेष आहे तो भरून निघेल का? समजा पुढची पिढी शिक्षण नाही घेऊ शकली, नोकरी नाही मिळू शकली, तर पुन्हा गरिबी आहेच ना. त्यामुळं हे याच्यावरचं सोल्युशन नाही. म्हणून एक मी तुम्हाला अहवाल सांगतो. बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे, बार्टी ज्याला म्हणतो आपण, त्या बार्टी संस्थेनं एक महाराष्ट्रातल्या 59 जातीचा एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीचे किती टक्केवारी आहे हे सांगितलं. खरं म्हणजे 2021ला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत सरकारनं 2021ची जनगणना केली नाही. त्यावेळेला कोरोना होता, काही कारणं असतील तर ती होऊ शकलेली नाही आणि त्यामुळं आज रोजी आपल्याकडं जी आकडेवारी उपलब्ध आहे ती 2011ची आणि या 2011च्या आकडेवारीनुसार आपण जेव्हा महाराष्ट्रातल्या 59 जातीच्या आहेत SC मधल्या जी आकडेवारी जी आहे ती बार्टीनं पब्लिश केलेली आहे. तर ती आकडेवारी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये महार हा बहुसंख्य समाज आहे, मोठा समाज आहे, ज्याची आकडेवारी 2011च्या नुसार ही 62% आहे. त्यासोबत मातंग यांची संख्या आकडेवारी ही 19% आहे. चर्मकारांची आकडेवारी महाराष्ट्रामधली ही 10.9 आहे आणि वाल्मिकी मेहतर यांची 3.2 अशी आहे. आणि मग बाकीच्या ज्या इतर जाती आहेत ज्या संख्येनं फारच अल्प आहेत, फारच कमी आहे, त्यांची आकडेवारी 4.5 आहे. म्हणजे ही आकडेवारी आहे. जर 1 ऑगस्ट 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणानुसार जर समजा या जातीमध्ये अ ब गड केलं तर काय होईल? हे असणारं 15% रिझर्वेशन जे आहे त्याची पुन्हा विभागणी होईल आणि स्वाभाविकच कुठल्याही जातीला रिझर्वेशन देत असताना त्या जातीची लोकसंख्या पाहिली जाते. असं नाही की या जातीमधले 100 लोक शिक्षक झाले का 100 लोक पोलीस झाले का 200 लोक हे झाले का ते झाले, हे नाही पाहिले जात. त्याची लोकसंख्या पाहिली जाते आणि हां त्या जातीमधल्या त्या लोकांना एखाद दिवस वगळलं जाईल. परंतु असं आहे का की हे कोणी शिक्षक असतील, कोणी व्यावसायिक असतील का कोणी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील ज्यांचं उत्पन्न 8 लाखाहून जास्त वाढलं त्या लोकांना जर उच्च उत्पन्न गट म्हणून काढलं गेलं तर हे जात कुठलीही असू द्या, कल्पना करा, जात कुठलीही असू द्या, त्याचं उत्पन्न 8 लाख जर झालं तर त्याला क्रिमी लेअर असं लावलं जाईल आणि तो व्यक्ती ते कुटुंब त्यातून बाद होईल. मग मला सांगा, एका बाजूला आपल्या हजारो वर्षापासून अनुसूचित जातीमधल्या जाती ह्या कायम शिक्षण, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, आपली ओळख यापासून कायम वंचित राहिलेले आहेत, ज्यांना स्वतःची आयडेंटिटीच नव्हती. फक्त कसतरी जगणे, मरेपर्यंत जगणे, तेही अतिशय हीन दर्जाचं. आणि त्या लोकांना आता कुठं भारतीय संविधानानं हा हक्क दिलाय, ही संधी दिली आहे. या संधीतली एखादी पिढी सुधारली असेल तर लगेच तिला क्रिमी लेअर लावून बाजूला हटवणं हे योग्य नाही. आणि जर या अहवालानुसार जर समजा या 15%च्या रिझर्वेशनला 59 जातीमध्ये विभागलं गेलं तर कल्पना करा की या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या महारांची संख्या 62% आहे
त्यांना साधारणतः 8% वर मिळेल, 8-9% मिळेल. मातंग असतील त्यांची 19% लोकसंख्या आहे, त्यांना किती मिळेल? त्यात उरले चर्मकार 10%, 10.9 आहे, त्यांना किती मिळेल? आणि जे अजून काही ज्या जाती आहेत ज्या खरोखरच दूर आहेत, फार संख्येने कमी आहेत, त्यांना किती मिळेल? 0.5%, 0.5%. काही जणांना म्हणजे यात काय फायदा होईल? यापेक्षा आपण आपसामध्ये भांडण्यापेक्षा आपलं कर्तव्य काय आहे की आपल्याला या भारतीय समाजामध्ये मुख्य समूह, मुख्य प्रवाह आपल्याला आत केव्हा घेईल? जेव्हा आपण आपली स्वाभिमानाची लढाई लढू, जेव्हा आपण स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करू आणि हे जे आपण ज्या गर्तेमध्ये अडकलेलो आहोत, ज्या अंधश्रद्धा असतील, जादूटोणा असेल का मग अनेक गोष्टी आहेत, ज्या ज्या गोष्टींमुळं आपल्या विकासाला बाधा पोचतो त्या गोष्टी आपण दूर करणं जरुरी आहे. महार समाजानं एका झटक्यात बाबासाहेबांच्या शब्दावर सारे जे हलक्या दर्जाचे काम होते ते सारे सोडले. सोडताना खूप त्रास होतो, हे सत्य आहे. मी तुम्हाला सांगितलंच आहे की अनेक लोक अन्ना वाचून, औषधा वाचून मेले, परंतु त्यांनी प्राणपणानं बाबासाहेबांच्या शब्दाला प्रमाण मानलं आणि ते लढले, मुलांना शिकवलं. आज त्यांचे मुलं मोठ्या मोठ्या पदावर आहेत. हा त्याचा परिणाम आहे. ज्या जातींनी बाबासाहेबांशी आपल्याला काय देणं घेणं आहे असं म्हटलं, त्या जातींनी आपले जुने हलके व्यवसाय कायम ठेवले आणि त्यामुळे काय झालं? शिक्षणापासून वंचित राहिले. स्वाभाविकच ह्या वंचितांची जी स्पर्धा आहे 59 जातींची, त्या स्पर्धेमध्ये ते मागे पडले आणि त्यामुळं आपल्याला कुठं काय असत नाही, स्पर्धा करावी लागेल. जरी समजा ह्या लोकांना क्रिमिनलवरून काढलं तरीही उरलेल्यामध्ये स्पर्धा होईल ना. आपण त्यातही जर आपले जुने व्यवसाय करत राहिलो तर आपण स्पर्धेने टिकणार नाही. आणि म्हणून बंधुजनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आजही तुम्ही पहा, मी म्हणतो म्हणून नाही, महाराष्ट्रामध्ये 59 अनुसूचित जातीतल्या लोकांवर, स्त्रियांवर, पुरुषांवर, कुणावरही महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय झाला, अत्याचार झाला तर सर्वात पहिले रस्त्यावर उतरणारी जात कोणती आहे? महार आहे. हे मी म्हणतो म्हणून नाही, आपण नाकारू शकत नाही. कुणावरही अत्याचार झाला तर सर्वात पहिले हे लोक रस्त्यावर असतात. कारण काय? याचं कारण काय? ही यांना माहिती आहे, यांना माहिती आहे की सारे आपले बंधू आहेत. ते भलेही आपलं मानत नसतील तरी सारे आपले बंधू आहेत आणि त्यांच्यावरचा अन्याय, त्यांच्यावरचा अत्याचार हा आपल्यावरचा आहे आणि त्यामुळं त्यांच्यावरचा अन्याय आपला समोर लढत असतात. आणि हे का असं का होतं? या लोकांचा स्वाभिमान जागा झालेला आहे. बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार वागलेत, स्वाभिमान जागा झाला आहे आणि ज्याचा स्वाभिमान जागा झाला तो अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध पेटून उठतो, बंड करतो आणि त्याच्याशी लढा देतो. आणि त्यामुळं ज्या लोकांमध्ये ही धमक असते, ज्याचा स्वाभिमान जागा झाला आहे तो त्याची प्रगती नक्की होणारच ना. हेच हे उदाहरण हे आहे महाराष्ट्रातलं. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पहा, त्या ठिकाणी चांभार समाज आहे जो बहुसंख्य आहे आणि जो बाबासाहेबांना पूर्णपणे मानतो. खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा बाबासाहेबांमुळे आहे असं तो समाज मानतो. इथं हा समाज मानतो आणि त्यामुळे यांची प्रगती आहे. म्हणून बंधुजन हो, आपण आपसात भांडणे हा पर्याय नाही, आपण सोबत लढणे हा पर्याय आहे. कारण अनेक वर्ष आपण सारे वंचित होतो. आता पुन्हा आपसातल्या या अ व कडनुसार आपण पुन्हा जर एकमत म्हणत असलो तर आपला उद्धार करता कोणीही होणार नाही. आपला उद्धार आपल्यालाच करत असेल तर स्वतः पहिल्यांदा जागे झालं पाहिजे, शिक्षणाची कास धरली पाहिजे, ज्या गोष्टीमुळं आपण मागे पडतो त्या सोडल्या पाहिजे आणि स्वाभिमानाचं जीवन जगत असेल तरच, म्हणजे स्वाभिमान जागा झाला तरच या आरक्षणाचा फायदा होतो. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, केवळ आरक्षणानं प्रगती होत नाही, आरक्षणासोबत स्वाभिमान जागा होणे, आपली ओळख हजारो वर्षे पुसल्या गेलेली आहे ती निर्माण करणे, हे जोपर्यंत आपल्या मनात आपण ठासून सांगत नाही. बाबासाहेब म्हणायचे, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहा की मला शासनकर्ते जमात बनायची आहे. याचा अर्थ काय आहे? ते इंधन भरलेलं आहे या लोकांमध्ये की नाही आपल्याला मोठं व्हायचंय, आपल्याला मोठं व्हायचंय. म्हणजे मोठं असताना जे कष्ट उपसावे लागतात ते कष्ट उपसण्याची तयारी असावी लागते. आणि म्हणून इतरत्र न जाता आपण काय करा, बाबासाहेबांचा मूलमंत्र जो आहे शिक्षणाचा, स्वाभिमानाचा, आपल्या ओळखीचा तो धरा आणि आपसात न भांडता आपण एकत्र राहून या
रिझर्वेशनचा फायदा आणि स्वाभिमान एकत्र करून आपण आपला विकास करून घ्या, एवढंच सांगतो. काही चुकलं असेल तर क्षमस्व. जय हिंद.